नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. माणुसकी, सौजन्य आणि सेवेचा वारसा जपणाऱ्या तळा तालुका ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. तळा रिक्षा स्टँडवर पार पडलेल्या या सोहळ्यातून सर्व धर्म समभाव आणि ऐक्याचं दर्शन घडलं. या महापूजेचे हे 7वे वर्ष असून श्री आणि सौ सागर बैकर यांनी मुख्य यजमानपद भूषवले. सुनील जोशी यांनी पौराहित्य केले. संध्याकाळी आयोजित केलेल्या तीर्थप्रसादाचा लाभ अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसह भाविकांनी घेतला. यावेळी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रात्री 10 वाजता संघटनेच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या भजनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. कार्यक्रमात सल्लागार लीलाधर खातू, शिवसेना शहरप्रमुख राकेश वडके, नेते रविभाऊ मुंढे, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, नगरसेवक रितेश मुंढे, नरेश सुर्वे, नमित पांढरकामे, ॲडव्होकेट चेतन चव्हाण, ॲडव्होकेट निलेश रातवडकर, श्री विजय तांबे, श्री बी.के. पटेल, पोलीस पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना ज्येष्ठ पत्रकार किशोर पितळे म्हणाले की सुमारे 40-45 वर्षांपूर्वी लीलाधर खातू यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. आज 40हून अधिक रिक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित सेवा देत आहेत. महागाई आणि प्रवासी संख्या कमी होऊ नये या चालकांनी जपलेली माणुसकी आणि सौजन्य कौतुकास्पद आहे. कोणत्याही तक्रारीशिवाय किंवा पोलीस केसशिवाय सुरू असलेली ही सेवा अभिमानास्पद आहे. रामदास तळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲडव्होकेट चेतन चव्हाण यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली ही संघटना एकजुटीने काम करत आहे. बदलत्या काळात प्रवासाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागासाठी रिक्षा हे आजही सर्वात विश्वासार्ह आणि महत्त्वाचं दळणवळणाचं साधन ठरत आहे. तळा तालुका ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असलेले चालक केवळ व्यवसाय न करता सेवा म्हणून याकडे पाहत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रिक्षाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. रात्री बेरात्री कोणाची प्रकृती खालावली आणि तातडीनं रुग्णालयात पोहोचायचं असेल तर धावून येणारा पहिला माणूस म्हणजे रिक्षा चालक असतो. अनोळखी प्रवाशांचे विसरलेले दागिने किंवा मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत करून या चालकांनी समाजाचा विश्वास संपादन केला आहे. पत्रकार किशोर पितळे यांनी नमूद केल्याप्रमाणे गेल्या 40-45 वर्षात या संघटनेच्या कोणत्याही चालकावर पोलीस तक्रार न होणे ही त्यांच्या चारित्र्याची आणि विश्वासार्हतेची पावतीच आहे. कठीण काळातही अविरत सेवा, महागाईचे चटके आणि वाढलेलं इंधन यामुळे रिक्षा व्यवसायात अनेक आव्हाने निर्माण झाली. एसटी बसची कमतरता किंवा अंतर्गत रस्ते अशा ठिकाणी रिक्षाच प्रवाशाची सोय करतात. प्रसंगी स्वतःच्या जेवणाची वेळ टाळून प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं, महिला आणि वृद्ध प्रवाशांना सौजन्याची वागणूक देणं ही या चालकांची ओळख बनली आहे. तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर आजही रिक्षा हेच मुख्य साधन आहे. 40हून अधिक रिक्षा आज या भागात सेवा देत असून त्यांनी केवळ प्रवाशांनी ने-आण केली नाही तर माणुसकीचे नाते जोडलेत. प्रवासी आमचा देव आहे याच भावनेतून सेवा देणारे माझ्या वैयक्तिक आणि पत्रकार तळा संघ यांच्याकडून प्रत्येकाला शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आज अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याचबरोबर आपुलकी, माणुसकी जपणारी ही तळा ॲपे रिक्षा संघटना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज तळा तालुक्यात ज्यांनी रिक्षा आणण्याचं किंवा दळणवळणाचं साधन चालू केलं ते तळ्यातील आत्ताचे शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा नेते लीलाधर खातू, चंद्रकांत खातू या लोकांनी पहिली तळ्यामध्ये रिक्षा चालू केली आणि तळा इंदापूर किंवा ग्रामीण भागात जाण्यासाठी एक दळणवळणाचं साधन खुलं करून दिलं. ही आमच्या माहितीतली ही पहिली रिक्षा ही तळ्यामध्ये येऊन पोहोचली आणि आम्ही त्यावेळेला आतुरतेने त्या रिक्षाकडे बघत होतो. रिक्षा म्हणजे काय असते किंवा काय, आणि त्याचा आम्हाला खूप आनंद वाटला. त्या काळामधली जवळजवळ साधारण 75ची गोष्ट असेल आणि त्यावेळी रिक्षा भाडं पण फार कमी होतं, सगळं होतं. परंतु देखील त्या काळामध्ये परिस्थितीमध्ये रिक्षा त्यांनी टिकवून ठेवली आणि आज 2 रिक्षांचं
मला असं वाटतं 70 ते 80 रिक्षा जवळपास असतील असा माझा अंदाज आहे. म्हणून मी का म्हणालो तर माणुसकीने आपुलकी जपणारी ही तळ्याची ही रिक्षा संघटना आहे. कोणीही जरी बाई माणूस असेल किंवा रात्री अपरात्री असले तरी देखील आपली उत्कृष्ट सेवा देतात. आणि आजपर्यंत जवळजवळ 75 सालापासून जर आपण विचार जर केला तर जवळपास 50 वर्षामध्ये कुठलाही अनुचित प्रकार या रिक्षा संघटनेकडनं घडलेला नाही. या अभिमानाने मला सांगावं वाटतं की कुठली प्रकारचा अनुचित प्रकार म्हणजे की कुणाची वस्तू राहिली झाकून ठेवली किंवा कुठल्या प्रकारचे राहिले, कुणाची चोरी केली, कुणाचं काय राहिलं, म्हणजे इमानदारीने सगळे करणारे आमचे तळ्यातले हे रिक्षा चालक मालक आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. परिस्थितीमुळे काळ बदलत गेला, महागाई होत गेली, भाडं वाढत गेलं, हे शेवटी परिस्थितीमुळे अवलंबून असतं. आज तळ्यातली लोकसंख्या बरेच प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळं आपल्याला हे 2 पैसे अधिक मिळत नाहीत. प्रवासी जास्त असतील तर माणूस म्हणतो की चला ठीक आहे, 100च्या ऐवजी मला 80 रुपये दिले की चालतील. कारण काय तर पुस्तक पाठवून गिऱ्हाईक येणार आहे, त्यामुळे 2 पैसे मिळणार आहेत, हा देखील त्याच्यामागचा भाग असतो. परंतु तरी देखील रिक्षा चालक मालक संघटना आहे परिस्थितीकडे बघून देखील अतिशय ज्या बाईकडे पैसे नाही किंवा ज्याला परिस्थिती अपंग आहे किंवा दिव्यांग बांधव आहे, गरोदर स्त्री आहे, तर तिला तर मदत पण करणार आणि त्याप्रमाणे 2 पैसे जर असतील तर कमी पण घेतात. ही असणारी माणुसकीने आपुलकी. म्हणूनच मी हा शब्द वापरला आणि खरोखर तो सार्थकी आहे. म्हणूनच मी त्याचा नामोल्लेख केला. तुम्हाला सगळ्या रिक्षा चालक संघटनेला सदस्यांना उदंड आयुष्य देव, तुमचा धंदा उद्योग सत्याच्या कृपेने चांगला व्यवस्थित हो आणि आपल्याली आहे परंपरा ही कंटिन्यू चालू ठेवावी. माझ्या वैयक्तिक तुम्हाला शुभेच्छा आणि आमच्या पत्रकार संघाकडून शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.